नमस्कार. मी सुभाष लाड, अध्यक्ष राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई. आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा माचाळ गावामध्ये आलो. या ठिकाणी छानपैकी रस्ते झालेले आहेत, थोडे अरुंद आहेत. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर इथे एक चांगली सुविधा झालेली आहे. त्याबद्दल माननीय विनायकजी राऊत यांच्या प्रयत्नातून आणि सामंत साहेबांच्या ठेकेदारीतून हा रस्ता पूर्णत्वास गेलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आता नव्याने एक प्रश्न असा आहे की रस्ता झालेला आहे, परंतु या गावातून डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा बाजार करण्यासाठी किंवा शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी वाहनांची सोय नाही आहे. जर खाजगी वाहनं या ठिकाणी करून गेलं तर किमान 500 रुपये एका फेरीला उतरायला आणि दुसऱ्या फेरीला परत माघारी फिरायला 500 रुपये इतका महागडा प्रवास आहे. माझी नूतन आमदार माननीय भैयासेठ सामंत यांच्याकडून अपेक्षा आहे की माचाळवरती तुम्ही लक्ष द्यावं आणि या गावामध्ये या गावातील लोकांना नेहमीसाठी दैनंदिन व्यवहार करण्यासाठी, शाळेत मुलांना जाण्यासाठी, डॉक्टराकडे आजारी लोकांना जाण्यासाठी जर आपण या ठिकाणी मिनी बस सुरू केली तर लोकांना सुखकर प्रवास करता येईल. अनेक पर्यटक त्या बसमधून माचाळमध्ये येतील. माचाळचा एकंदरीत आर्थिक स्थिती चांगली सुधारेल. माचाळमध्ये नवीन नवीन प्रकारचे दुकानदार येतील आणि एकंदरीत पाहिल्यास माचाळचा विकास होण्यासाठी ही मिनी बस अत्यंत फायद्याची ठरेल. त्याचबरोबर माचाळ हे एक 300 लोकांची वस्ती असलेले गाव आहे, छोटं, परंतु ते बाजूच्या पालू या गावाला जोडलेलं असल्यामुळे त्या गावाच्या निधीचा उपयोग या माचाळ गावाला हवा तेवढा होत नाही. आम्हाला त्यांना विनंती करायची आहे सामंत साहेबांना की आपण कोचरीतलं भोजवाडी, पालूतली धावडेवाडी आणि माचाळ या 3 वाड्यांना एकत्रित करून चिंचोटीमधला जो भाग आहे तो सगळा एकत्रित करून जर आपण स्वतंत्रपणे एक ही ग्रामपंचायत निर्माण केली तर या ग्रामपंचायतींना येणारा निधी त्यांना वापरता येईल आणि याच रस्त्यावरती असलेल्या ही भोजवाडी म्हणा किंवा धावडेवाडी म्हणा किंवा त्या बाजूला असलेली चिंचोटी हे सगळे एकाच मार्गावरती येत असल्यामुळे विकासाला चालना मिळू शकते. भविष्यामधलं कोकणातलं थंड हवेचं ठिकाण जर पर्यटकांना आकर्षक करायचं असेल तर या गावामध्ये विकासाची कामं होणं गरजेचं आहे. सामंत साहेबांना माझी विनंती आहे की आपण या गावाकडे लक्ष घालावं आणि या गावकऱ्यांच्या ह्या समस्या आहेत या दूर कराव्या. धन्यवाद.